नमस्कार दर्शको, आज आहे 3 मे रविवार। मी आमच्या शेडमध्ये कसं आम्ही नियोजन करतो त्याचं थोडक्यात माहिती सांगतो। हे बघा, हे असा बोर्ड लिहिलेला असतो। आपले दोन कामगार आहेत इथे, राधेश्याम आणि भोलू। तर बाबा, पहिली ए बॅच आहे आपली मोठी आणि बी बॅच आहे आपली दुसरी छोटी। आता 10 दिवस झालेत त्यांना। तर अशा प्रकारे लिहिलेलं असतं, त्यांना सूचना लिहिलेल्या असतात की बाबा सकाळच्या पाण्यामध्ये काय टाकायला पाहिजे, दुपारी जे पाणी देतो त्यात काय टाकायचं, ओके, अशा सूचना केलेल्या असतात, लिहून ठेवलेल्या असतात। त्याप्रमाणे ते दिवसभर त्यांचं नियोजन करतात कामाचं। आता ही संध्याकाळची वेळ आहे, यावेळेला आता आपण पक्ष्यांना पाणी आणि खाद्य देतो आहे। हे त्यांचं दिवसातलं शेवटचं खाद्य आणि पाणी असणार। ओके, आता मी तुम्हाला आमच्या शेडमध्ये कसं कसं काम चालतं त्याची माहिती देतो। हे आहेत राधेश्यामजी, हा आहे भोलू। त्यांना जसं आपण सूचना लिहून देतो त्याप्रमाणे ते व्यवस्थित तसं काम करतात। आपण साधारण 15 दिवसातून एक वेळा कोर्सोलिन THनी सर्व शेड निर्जंतुकीकरण करून घेतो। ही आमची आहेत 10 दिवसाची पिल्लं, हे तर तुम्हाला माहितीच आहे। ओके, आता आपण ह्यांना अजून 3 दिवसांनी म्हणजे गुरुवारी यांना दुसरा IBD गंभोरचा डोस देणार आहोत, लसीकरण करणार आहोत। सर्व व्यवस्थित आहेत, मुवमेंट्स सर्व चांगले आहेत या पिल्लांच्या। आणि ही आमची मोठी बॅच जी आता 44 दिवसाची झालेली आहे। आता यांना आपण मंगळवारी फाऊल पॉक्स म्हणजे देवीचं रोग असतो त्याची लस देतो आपण त्यांना। ही लस खूप पंखात द्यायला लागते त्यांना, साधारण 0.2 ml प्रत्येक पक्षाच्या पंखामध्ये इंजेक्शनद्वारे दिली जाते। तर हे सर्व करायचं असतं। त्यामुळे मग काय होतं, आपल्या पक्ष्यांमध्ये येणारी रोगराई किंवा मरतूक ही बऱ्याच प्रमाणात कमी होते। किंबहुना जर तुम्ही ते व्यवस्थित वेळापत्रक पाळलं तर मरतूक होत नाही, पिल्लांची वाढ व्यवस्थित होते। पिल्लांची वाढ व्यवस्थित झाली तर त्यांचं पुढचं, आता हे आम्ही पक्षी, आपला मुख्य उद्देश आहे अंड्यासाठी, त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन आपल्याला अंड्याचं चांगलं मिळणार। आपण त्यांना पाणीसुद्धा ROचं देतो। ओके, ठीक आहे। आजचा जरा व्हिडिओ मोठा झाला आहे, पण तो नवीन व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरेल असं वाटतं। ओके, बाय।